मी मनसे संदर्भातलीच, कारण मुंबईत मनसे भाजपला पाठिंबा देणार का, मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला मदत केली का, या सगळ्यावर आज राज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे। या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्या तक्रारींवर राज ठाकरे काय म्हणाले आणि भाजपला पाठिंबा देण्याबद्दल यात नेमकं काय ठरलं बघूया। आपल्याला योग्य जागा मिळाल्या नाहीत, शिवाय मिळालेल्या अनेक जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मदत झाली नाही, अपक्ष उमेदवारही उभे करण्यात आले, अशा तक्रारी पदाधिकाऱ्यांनी केल्या। त्यावर आता तक्रारी नको, कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। निवडणूक जे आमचे उमेदवार होते, जिंकून आलेले होते, पदाधिकारी होते, त्यांचे काय अनुभव राहिले, काय आता याच्या पुढे करायला पाहिजे, अशा प्रकारे पक्ष या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा माननीय राजसाहेबांनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी केली। मनसेची बैठक होण्याआधी मुंबईत एक जोरदार चर्चा सुरू होती, ती म्हणजे मुंबई महापालिकेत राज ठाकरेंची मनसे भाजपला पाठिंबा देणार। मात्र असं काहीही ठरलं नसल्याचं राज ठाकरेंनी स्वतःच स्पष्ट केलंय। की मनसेकडून भाजपला मुंबईत समर्थन देण्यात आलेलं आहे महापौर पदाच्या निवडणुकीसाठी, काय त्यामध्ये तथ्य आहे? अशा प्रकारची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर झालेली नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही समर्थन देण्याचा कुठलाही विषय नाही। मनसेला मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका वगळता फारसं कुठे यश मिळालं नाही, त्यामुळेच राज ठाकरेंना आता संघटनात्मक बांधणीवर भर द्यावा लागणार आहे। निवडणुकीपूर्वीच मनसेला मोठी गळती लागली होती, त्यातच आता निवडणुकांमध्येही फार यश न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेसोबत जोडून ठेवत पक्षाला बळकट करण्याचं मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे। देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।